छत्रपती शिवाजी महाराज की जय। अमर रहे अमर रहे धीरज भैया अमर रहे, अमर रहे अमर रहे धीरज भैया अमर रहे। धीरज परदेशी हत्या प्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक, फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी. अहिल्यानगर महानगरपालिकेत दिवाबत्ती दुरुस्ती कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले कै धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान श्रीरामपूर येथील मनीष महाडिक यांच्यावरही काही जणांनी हल्ला केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागात कडक बंदोबस्त ठेवावा अशी मागणी करण्यात आली. कै धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि अनुकंपा तत्वावर कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. या प्रकरणांमध्ये तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, नगरसेवक रवी पाटील, नगरसेवक दीपक चव्हाण, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवकर, श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्याय, बजरंग दलाचे शहराध्यक्ष सचिन वायकर, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रुपेश हरकल, किरण लुनिया, मनसे शहराध्यक्ष सतीश कुदळे यांच्यासह सिद्धार्थ साळवे, सोमनाथ कदम, देविदास चव्हाण, कुणाल करंडे तसेच अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर शहरामध्ये धीरज भैया परदेशी हे त्यांच्या कामानिमित्ताने त्या नगर शहरामध्ये काम करत असताना त्यांनी टिळा लावला व हिंदू धर्माचा प्रचार प्रसार सोशल मीडियावर सातत्याने टाकत असल्या कारणाने त्याला टार्गेट करून त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली. प्रथमतः या घटनेचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. तसेच त्या परदेशीचं कार्य हे कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हतं, तो स्वतःच्या धर्माचं काम करायचा. कोणत्या धर्माचं काम करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता तो जाती धर्माने हिंदू होता, तो त्याचं धर्माचंच काम करणार. परंतु असं असताना फक्त धार्मिक काम करतो म्हणून कुठंतरी टार्गेट करून अशा हत्या करणाऱ्या या प्रवृत्तीला वेळेत प्रशासनाने ठेचलं पाहिजे. आणि तसेच या ठिकाणी आपल्या श्रीरामपूरमध्ये देखील मनीष महाडिक यांचं वजा पेट्रोल पंप या ठिकाणी यांच्यावर देखील जे हल्ला केलेला आहे, या हल्लेखोरांवर देखील कडक कारवाई आपल्या श्रीरामपूर शहर पोलिसाच्या सर्व पोलिसांनी केलं पाहिजे. आणि संपूर्ण शहर आणि ग्रामीणमध्ये आपल्या इथल्या सर्व पोलिसांनी तुमचे जे इतर वेळेस जे गुप्तहेर म्हणून काम करतात किंवा आपल्याला माहिती पुरवतात अशा लोकांकडून आपल्या धर्माविरोधात देशाविरोधात जे लोक काम करतात, सोशल मीडियावर असेल, प्रत्यक्षात त्यांच्या भागात असेल किंवा त्यांचे कुठं आपल्या धर्माबद्दल काही अपशब्द वापरले असतील, अशा लोकांवर कडक कारवाई जोपर्यंत पोलीस करत नाही, पोलीस पुढाकार घेऊन, तोपर्यंत या अशा घटना थांबणार नाही. म्हणून आपल्या श्रीरामपुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आपणास मी या ठिकाणी विनंती करतो की पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून आपल्या हिंदू बांधवांना न्याय द्यावं. अशातीलच एक धर्मबांधव कैलासवासी धीरज परदेशी हा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या एका कामानिमित्त त्या मोहल्ल्यामध्ये गेला आणि त्याचं त्या ठिकाणी निर्घुण खून झाला. खरं तर पाहिलं गेलं आतापर्यंत जेवढं काही ऐकतोय आपण, त्यामागं षडयंत्र आहे, ते आहे तर आहेच. हे देखील एक गोष्ट भविष्यातल्या तपासात उघड होईल. परंतु आत्ता सध्याच्या घडीला माझी आज खरोखर त्या प्रभू रामचंद्राला विनंती आहे की आमच्या देवेंद्र पंत फडणवीसांच्या अंगामध्ये काही काळ का होईना योगीजी संचारावे, त्यांनी यांच्या घरावरती बुलडोजर चालवावा आणि हे जे कोणी आता सध्या जे 2 आरोपी पकडलेले त्यांची निदान गाडी तरी पलटी व्हावी. कारण की
ही जी अमानुष प्रकार आहे, माणसाचा जीव इतका स्वस्त नाही झालेला की आपण कोणी जावं आणि कोणालाही मारून टाकावं. असाच प्रकार आता काल परवा आपल्या श्रीरामपुरामधील एका पेट्रोल पंपावरती देखील आपल्या एका धर्म बांधवाला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. जर अशा पद्धतीचं जर वातावरण, असं दूषित वातावरण जर निर्माण होत असेल तर आपण ह्या गोष्टीला काय म्हणायचं? एकीकडे वामपंथी चळवळ मोठ्या प्रमाणाने डोकं वर काढतीये आणि त्याच वामपंथी चळवळीला साथ द्यायला हे सगळे लांडगे हे त्या ठिकाणी मदत करताय. आणि या वेळेला आपण सगळे धर्म बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी प्रशासनाला प्रत्येक वाटेल ती सगळी मदत आपण प्रशासनाला केली पाहिजे. परंतु प्रशासनाने पण त्याच पद्धतीची कारवाई या ठिकाणी त्या आरोपींवरती केली पाहिजे हीच मागणी करतो आणि थांबतो. जय श्रीराम.